आपण मुंबईतल्या रस्त्यांविषयी बोलूया। मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत। वांद्रेमधील कलानगरमध्ये गव्हर्नमेंट कॉलनीत हे काम संथ गतीने सुरू आहे। गेले अनेक महिने ही कामं सुरू आहेत। या कामांकरता पालिकेकडून 31 मेची डेडलाईन देण्यात आलेली आहे। आम्ही हे ठिकाणी आहे बँड्रा ईस्टच्या आणि हे मार्ग आहे ना खूप लोक इकडे येतात जातात आणि खूप पब्लिक खूपच आहे आणि इकडूनच पास होऊन आमची मार्केट आहे, स्कूल आहे, सगळे लोक इकडूनच पास होतात आणि इकडे ना खूप खड्डे वगैरे आहे। तर माझी अशी विनंती आहे सरकारला की मार्गच्या काहीतरी आम्हाला सुविधा करावी म्हणून आणि ह्याची दुरुस्ती करावी म्हणून आणि आमच्यासाठी ते खूप चांगलं होणार। पुढची बातमी, रस्त्याची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा असं अल्टिमेटम जरी मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेलं असलं तरी रस्त्यांची कामं कित्येक महिने सुरूच राहतात, ती पूर्ण होत नाहीत। 3-3, 4-4 महिने झाले तरी कामं होत नाहीत। त्यामुळे मग खड्डेमुक्त रस्ते आम्हाला मिळणार आहेत का असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय। लोअर परळ रस्त्याचं नेमकं काय झालेलं आहे, त्याची काय कामं झालेली आहेत? म्हणजे हा जो रस्ता आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय तो लोअर परळचा गणपतराव कदम मार्ग आहे। त्या सगळ्याविषयी अधिक आपल्याला माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील। त्रास तर बऱ्यापैकी होतो, पण आता कसं काय कोणी इथे आवाजच उचलत नाही, तर आपण तरी कसं व्यक्त होणार, कोणासोबत व्यक्त होणार? असं काय परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे अक्षरशः ऑफिसेसला जाणाऱ्या लोकांना तर खूपच हाल आहेत। म्हणजे ट्रॅव्हलिंगचा फारच इश्यू आहे, बाईक पण नीट जाऊ शकत नाही। रस्त्याचं लवकरात लवकर त्यांनी काम पूर्ण केलं पाहिजे ही एक अपेक्षा आहे। कोस्टरचा जाण्याचा मार्ग तो सोपा केला, पण हा जाण्याचा मार्ग आहे तो कठीण आहे। म्हणजे जाण्याला खूप त्रास होतो आणि शरीराला पण खूप प्रॉब्लेम होतो। खड्डे, बॅक पेन होतात, सगळं काही नॉर्मल म्हणजे पेन एवढे की होतात, काही जण पडतात, ऍक्सिडेंटली होतात। त्रास होतो म्हणजे भरपूर त्रास होतो। माझ्या मुलाला तर बरं नाही, डॉक्टरकडे न्यायचंय, पण हे इथून पूर्ण मार्ग मला वळवून न्यावा लागतोय। खूप भयंकर। शाळेचं लेट, बस वगैरे दारापर्यंत येतच नाहीत आता। बाकी काय सांगणार आता, खूप मानसिक त्रास तर होतोच आहे, गाड्यांचा, या धुळीचा वगैरे खूप त्रास व्हायला लागला। 70 दिवसाची सगळी कामं पूर्ण करू असं पालिका नाही झाले, ऑलमोस्ट 6 महिने अधिक झालेत कामाला। या अजून काहीच नाही, कुठे पत्ताच नाही, हे फक्त ठाकटोक दिवस रात्र चालूच असतं।